नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कोबी कांद्याची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 300 ग्रॅम मी कोबी घेतलेला आहे आणि असा मोठा मोठाच कापला, जास्त पातळ असा कापलेला नाही। त्याचा एखादा जाड भाग असतो का नाही त्याला जरा बारीक कापायचं। तर अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे बघा। मीडियम आकाराचे उभे कांदे करून घेतलेले आहेत। ते 2 होते कांदे, त्याचे उभे कापून घेतलेले आहेत। खाली जर तुम्ही सुट्टे सुट्टे केले तर चालतील। त्याचा जे ह्याचा भाग असतो ना तो काढून घेतलेला आहे। असं हे केलं की होऊन जातं लगेच। 6 मिरी मी कुटून घेतलेली आहेत। छोट्या अर्धा चमच्याला बेसा कमी टाकायचं जर तुमच्याकडे जर मिरीपूड असेल तर, नाहीतर 6 मिरी कुटून घ्या। छोटा अर्धा चमच्याला कमी असा ओवा घेतलेला आहे, तो पण हातावासा चोळून घेतलेला आहे मी। त्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ। आता आपल्याला एवढं साहित्य टाकायचं आत्ता आणि ह्याला चांगला असा हातानं सॉफ्ट करून घ्यायचं। मस्त असं बघा मी मिक्स केलेलं, एवढं पाणी सुटलेलं आहे बघा। त्याला असं चांगलं कालवायचं। एकदम जरी तुम्ही पातळ जरी कोबी ही केला का नाही, चिरला का नाही मोठा मोठा तरी चालेल, पण पातळ कापायचा। जास्त असं जाड ठेवू नका। तर मी तर थोडा जरा जाडच ठेवलेला आहे, पण लय जाड ठेवू नका। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर बघा, असं दरदरे कुटून घेतलेलं। असं भजी वगैरे असेल का नाही तर थोडंसं असं मोठं मोठंच असावं कुटलेलं। त्यात टाकायचं आपल्याला हळद, त्यात टाकणारे आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचे मिरची पावडर, त्यात टाकणारे हिरवी मिरची, आलं, लसूण। आता ही जी मिरची पावडर आहे ना तिखटवाली आणि कलरवाली आहे। ह्याच्यात जी हिरवी मिरची आहे ना ती कमी तिखटवाली आहे, जशी पोपटी कलरची। नाचे बरोबर तिखट आहे, तर तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, जरी नाही टाकले तर चालेल। पण आलं आणि लसूण एकदम थोडा तरी त्याच्यामध्ये टाका, त्यानं चव छान येते। 1.5 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे बेसन पीठ। त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर। आता ह्याला काय करायचं, पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही। ते कोथिंबीर पण थोडीशी ओलसर आहे आणि ह्याला पाणी खूप सारं सुटलेलं आहे बघा। मिक्स करून घेऊया, बिलकुल पाण्याचा वापर नाही। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। भजींच्या तर एवढ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ना, तर तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा। आता हे सांगते, हे 250 ते 300 ग्रॅम कोबी होता। थोडंसं कमी जास्त तुम्हाला पीठ लागू शकतं। जर तुम्हाला जर आवडत असेल तर एखादा चमचा ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर बी टाकू शकता, नाहीतर मग तांदळाचं पीठ आणि चण्याच्या डाळीच्या पिठामध्ये असं मिक्स चांगलं करून घ्या। तेल बघा गरम करत ठेवलं होतं। गॅस आहे मीडियम आणि तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। कधी पण भजी बनवताना ना मीडियम गॅसवरच करायचे। हे पण खूप गरम झाले बरं का माझ्याकडून। सोडून घेऊया। जसं आपण कांदे भजी सोडतो ना तसे असे सोडले तरी पण चालू शकतात, आणि असे धरून जरी सोडले तरी चालू शकते। आणि जर जरा जास्त गरम तेल झालं ना तर गॅस बारीक करून जरा 5 मिनटं थांबला तरी चालू शकते। आता असं पटापटा सोडून घ्यायचे, कारण जे पहिले असतात का नाही मग ते एकदम लाल होतात आणि जे आपण नंतर टाकतो ना त्याला जरा वेळ लागतो। तर जेवढे बसेल तेवढेच मी टाकून घेणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करत जा, प्लीज कमेंट करत जा। मी हमेशा तुम्हाला सांगते कमेंट करत जा, लाईक करत जा रेसिपीला। हल्ली आपल्या रेसिपी तुम्ही बघा मी सगळं टाकते, पण काहीच रेसिपी आपल्या जात नाही आहेत। आता ह्याला 1-2 मिनटं आपण हलवायचं नाही। थोडासा फेस कमी झाला का नाही की हलवूया। फेस बघा कमी झालेला आहे। आणि ह्या जे आपण पहिले टाकले होते बघा 2 भजी पहिल्या स्टार्टला, ते कसे मस्त राहा, एकदम कुरकुरीत बरं का, तेलकट होत नाहीत, काही नाहीत। जसं आता हे भजी ना आपण कांदे भजी कसं करतो, खेकडा भजी वगैरे तशा टाईपमध्ये लागतील। गॅस परत आता मी मीडियम केलेला आहे आणि आपण ह्याला एकदम गोल्डन कलरवर तळून घेऊया। मस्त बघा कलर आलेला आहे, असा गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायचे। हे पहिले आपण टाकलेले बघा, छान असा कलर आलेला आहे बघा। हे असा मस्त बिलकुल तेलकट नाही। तर हे बघा असे काढून घेते। हे आणि असं चाळणीतच काढायचे बरं का। खूप गरम आहेत तरी पण मी तुम्हाला एक तोडून दाखवते। एकदम कडक क्रिस्पी कुरकुरीत बघा होतात हे बघा। आणि थंड झाल्यावर तर सेम जर तुम्ही खाताना ना तुम्हाला लगेच कळणार सुद्धा नाहीत की हे कोबीचे भजी आहेत म्हणून। ते कडक होतात, चविष्ट एकदम। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।